हॅलो गाईज, आज आहे डे 6 आणि दिल्लीमध्ये डे 2. सो काल आम्ही अक्षरधामला गेलो. तिकडे आतमध्ये फोन अलाउड नव्हता, जसं मी काल सांगितलं तुम्हाला. पण आतमध्ये जाऊन खूप बघण्यासारखं आहे. पूर्ण स्टोरी आहे स्वामीनारायणची. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो वॉटर शोला. सो तो शो पण एकदम भारी होता. 20 मिनटाचा होता, पण एक स्टोरी होती, चांगली होती एकदम वॉटर शोसाठी. सो एवढं बघितलं आम्ही. त्यानंतर रिटर्न घरी आलो, जेवण वगैरे केलं, झोपलो. आता निघालो आहे आम्ही इंडिया गेट आणि भवन बघायला, राष्ट्रपती भवन बघायला. सो आता मेट्रोमध्ये बसू. राष्ट्रपती भवनमध्ये फोन अलाउड आहे आणि आतमध्ये शूट करायला अलाउड आहे का ते माहीत नाही, पण फोन अलाउड आहे. सो बघू तिकडे जाऊन रेकॉर्ड करता येतं आहे की नाही काय. सो तसं आपण हे करू आणि त्यानंतर आपण इंडिया गेटला जाणार आहे. तिकडे आपण फोटोशूट करू शकतो. सो आता मेट्रोमध्ये जाऊ आणि डायरेक्ट राष्ट्रपती भवनला जाऊन भेटू. गाईज, मेट्रोमधनं उतरलो आता आपण. आता कनॉट पॅलेसला पोचलो. इकडे सगळे शॉप्स आहेत, फेमस आहे हे पण खूप. आणि आता इथनं राष्ट्रपती भवन 3 किलोमीटर आहे. सो आपल्याला रिक्षाने जावं लागेल. आता रिक्षाने जाऊया. बघूया. आता ह्यांचं फोटोशूट चालू होतं, दादा वहिनीचं पण थोडं फोटोशूट चालू होतं. माझं पण एकदम फोटो काढले. इकडे फेमस आहे म्हणून, कनॉट पॅलेस म्हणून. सो इकडे झालं आहे. आता आपण जाऊ राष्ट्रपती भवन आणि तिकडे जाऊन भेटू. आम्ही आता नाश्ता करायला थांबलो थोडा वेळ. आता 11:30 वाजता आमचा आहे विजिटचा पास, राष्ट्रपती भवनचं तिकीट. सो आता इकडनं ऑटो करू आणि मग राष्ट्रपती भवनला जाऊ, नाश्ता करतो आणि मग भेटतो तुम्हाला राष्ट्रपती भवनला. गाईज, आता आम्ही राष्ट्रपती भवनला पोचलो आहे. आता पहिलं म्युझियम करणार, मग राष्ट्रपती भवनमध्ये आपण जाणार आहोत. सो इथे ही एंट्री आहे. एंट्रीला इकडे बर्ड्स, कोंबडी वगैरे दिसते. आणि समोर आहे वाटतं म्युझियम. सो आपल्याला तिकडे जायचं आहे. बघू, आतमध्ये गेल्यावर भेटू म्युझियममध्ये. इकडे सगळे स्टाफ. वाव, मोर. इकडे मोर आहे, मोर. पिकॉक. इकडे पिकॉक आहे एवढ्या जवळ आपल्या. इकडे सगळे जे बंगलोज आहेत ते सगळे स्टाफ मेंबर्सचे आहेत. IAS ऑफिसर, IPS ऑफिसर सगळ्यांचे इकडे बंगलोज आहेत. आणि आतमधून एकदम नीट क्लीन स्वच्छता वगैरे आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद केंद्रीय विद्यालय, राष्ट्रपती भवन संग्रहालय. इकडे जायचं आहे आपल्याला. हे म्युझियम आहे, इथे जायचं आहे. मग नंतर समोर राष्ट्रपती भवन आहे, तिकडे जायचं आहे. बघू. आता आपण म्युझियममध्ये एंटर केलो आहे. इकडे प्रॉपर खिळ्यांनी बनवलं आहे हे असं. 2016 फॉन राष्ट्रपती भवन. खिळ्यांनी, चैन, हातोडी सगळ्या याच्याने बनवलं आहे. तर आपण इकडे एंटर करतो आहे. बघू, कारण ते म्हटले की इथे व्हिडिओ फोटोज अलाउड आहे आणि गाईड येणार त्यांच्याकडनं. जर अजून 2 ग्रुप्स आहेत, ते जर आले तर तुम्ही एकटं पण फिरू शकता. आणि जर तुम्हाला गाईडची गरज नसेल तर तुम्ही इकडे इन्फॉर्मेशन दिली ती वाचून पण एकटं पण फिरू शकता. सो आता बघू आपण. इकडे गाडी उभी आहे, मर्सिडीज. त्याच्यावर काय लिहिलं आहे? सर्व्ड 5 प्रेसिडेंट्स ऑफ इंडिया ॲज पार्ट ऑफ देअर बिटवीन 1919-2012. इट वॉज रिप्लेस्ड बाय. ही गाडी 5 प्रेसिडेंट्स ऑफ इंडियाला फिरवलं आहे लोकांनी. 1990 ते 2012पर्यंत ह्या गाडीतनं फिरले. नंतर हे घोडा गाडी आणि रथ. इन्फॉर्मेशन पूर्ण
मी गाईडचा वेट नाही करते आता, आम्ही स्वतः फिरतो कारण आपल्याला राष्ट्रपती भवनसुद्धा बघायचं आहे. 12:30चं आहे आपलं, पण ते म्हणले फ्लेक्झिबल आहे. जर तुम्ही म्युझियममध्ये येत असाल तर तुम्ही 11:30ला घरी, तुमची 12:30ची एंट्री, तुम्ही 11:30ला गेले तरी घेणार आणि 1:30ला गेले तरी घेणार. सो आपल्याला फ्लेक्झिबल आहे टाईम, पण आपण आता स्वतःच फिरू कारण इकडे इन्फॉर्मेशन लिहिली, आपण ती वाचून समजू शकतो काय काय कोणतं काय कशासाठी वापरलेलं. सो आता बघू, फिरूया आणि मग राष्ट्रपती भवनला जाऊया. तर तुम्हाला ह्याचा टूर देतो, तो बघून घ्या. गाईज आपलं राष्ट्रपती भवनचं म्युझियम बघून झालं आहे. हे सुद्धा पाहिलं आपण, ते सुद्धा पाहिलं. सगळ्यात पहिलं ते पाहिलं होतं आणि त्यानंतर हे आता यांचा फोटोशूट वगैरे चालू आहे. त्यानंतर आता आपण जाणार आहोत राष्ट्रपती भवन पाहायला. यांचा फोटोशूट झालं का मग जाऊ राष्ट्रपती भवन. चलो. इकडे INS विक्रांतची बोट आहे आणि MiG-21 जेट डिस्प्ले केला आहे. तर इकडनंच रस्ता आहे वाटतं राष्ट्रपती भवनला. बघू काय कसं बघ, तिकडे जाऊन पोचू आणि मग भेटू. आपण आता 38 गेट नंबरमध्ये एंटर केलं आहे. ते म्हणले T टावरपासून राईट मारा तर तिकडे तुम्हाला मिळेल राष्ट्रपती भवन. सो आता आम्ही तिथे जाऊ आणि तिकडनं बघू कुठे काय रस्ता आहे. पण चांगलं आहे इकडे, क्लीन आहे, भरपूर जागा क्लीन आहे, स्वच्छ आहे आणि खूप जास्त सिक्युरिटी आहे कारण इकडे सगळे मंत्री, सगळे PM वगैरे, प्रेसिडेंट वगैरे इकडे असतात, म्हणून सिक्युरिटी तर असायलाच पाहिजे. चांगलं आहे. बघू आता पुढे जाऊन भेटू. आम्ही आता एंटर झालो आहे राष्ट्रपती भवनमध्ये. हे समोर दिसतं आपलं राष्ट्रपती भवन. तर त्यांनी एक्सप्लेन केलं तसं हा H शेपचा, हा टॉप साईड आहे, ती बॉटम साईड आहे आणि मध्ये तो डोम आहे जो हिंदू, मुस्लिम आणि दुसरे समाज रिप्रेझेंट करतं, जे आपल्या प्रत्येक मंदिरात, मस्जिद किंवा सगळ्या दुसऱ्या समाजामध्ये असं तसं. आणि सगळे पिलर्स आहेत आणि सगळे रूम्स. आतमध्ये जाऊन बघू आपण. बाहेर असे टोप लावले आहेत, आपल्याला आतमध्ये जायला भेटणार आहे. सो आता बघू. इकडे गार्डन आहे मस्तपैकी, त्या झाडांना कटिंग वगैरे करून. इकडे हे पण आहे, फाउंटन पण आहे, ते बंद आहे सध्या, माहिती नाही. आणि इकडे खाली अशी माती, सँड आहे, माहिती नाही इथे सँड काय, पण हा आहे सँड. कळेल आपल्याला आता आतमध्ये जाऊन काय कसं आहे. इकडनं एंट्री बंद आहे, पण एंट्री कोणत्या साईडने आपल्याला माहिती नाही. तर आपण विचारू कुठे एंट्री अँड देन विल गो. तर इथे फोटोशूट चालू आहे यांचं, फोटो काढून घेतील आणि मग आपण आतमध्ये जाऊन भेटू. आमचं राष्ट्रपती भवन बघून झालं. आतमध्ये सिक्युरिटी कारणामुळे आपल्याला आतमध्ये फोन अलाउड नव्हता. सो आतपर्यंत बघण्यासारखं खूप छान आहे. खूप जुने पेंटिंग्स, पिक्चर्स वगैरे आणि थांबा एक मिनिट, रस्ता क्रॉस करू.
सो आम्ही राष्ट्रपती भवन बघितलं आहे आणि इकडनं सरळ जर तुम्ही बघितलं तर तिकडे राष्ट्रपती भवन दिसतं आणि त्याच्या एक्झॅक्ट समोर इंडिया गेट आहे. हा इंडिया गेट आहे. आपण इंडिया गेटला आलो आहे आता आणि इकडे सगळी परेड होते. सगळी इकडे आता तयारी चालू आहे म्हणून तो रस्ता बंद आहे. आम्ही असं फिरून आलो रिक्षाने. सो आता बघू इंडिया गेटला जाऊ तिथे थोडा फोटोशूट वगैरे करू. काय बघू काय आहे तिकडे. आता मी ऑलमोस्ट इंडिया गेटच्या समोरच आहे आणि इकडे खूप सारे फोटोग्राफर्स आर्टिस्ट आहेत. पेंट चारकोल आर्ट फोटोग्राफी असे भरपूर लोक जे करतात. तर आपण बघू काय करायचं आहे. तिकडे जाऊ फोटोशूट करू आणि मग भेटू. द मेकिंग ऑफ न्यू कॅपिटल अशी सुरुवात झाली. इव्होल्युशन ऑफ द न्यू कॅपिटल नंतर हे असं झालं. प्रॉपर इकडे इंडिया गेट आहे आणि इकडे राष्ट्रपती भवन आहे. एकदम स्ट्रेट टू स्ट्रेट आहे आणि हे दोन आहेत ते नॉर्थ आणि साऊथ पोल. इकडे वरती नॉर्थ आहे. खूप एकदम प्लॅन करून बनवलेलं सिटी हे इंडिया गेट आणि राष्ट्रपती भवन. सो आता आपण जाऊ. आता इंडिया गेटकडेच चाललो आहे आपण हा सबवेमधनं, कारण वरती गाड्या चालू आहेत आणि बॅरिगेट्स चालू आहेत. 26 जानेवारीचं काम चालू आहे. सो तर आपल्या इकडनं इंडिया गेट दिसेल. तर इंडिया गेटवर जाऊन आणि फोटो काढू. गाईज आता आपण इंडिया गेटला आलो आहे. हे बघा इंडिया गेट आणि इकडे सगळे ऑलमोस्ट सगळेच फोटोग्राफी सगळे फोटो काढतात. सो आता बघू इथे पुढे काय फोटोज आपले झालेत काढून ऑलमोस्ट. आता लंचचा टाईम आहे. लंच करू आता हे झालं की आणि मग घरी जाणार आहोत. सो आता इथे बघतो काय आणि मग बाहेर जाऊन भेटतो. अजून आहे सो आम्ही आता आलो आहे बाहेर इंडिया गेटवरनं आणि आता स्नॅक्स म्हणून हे करतो आहे. सुका नाश्ता भेळ खातो आहे आणि मग हे करून आम्ही घरी जाऊ. मग घरी जाऊन जेवू डायरेक्ट. लंच वगैरे झालं नाही. लंच स्किप झालं आहे आता कारण आपले सगळे विजिट सगळे आपण हे विजिट करत होतो म्हणून. राष्ट्रपती भवनचं म्युझियम राष्ट्रपती भवन विजिट केलं. इंडिया गेट विजिट केलं म्हणून लेट होतं आहे. सो आता घरी जाऊ डायरेक्ट डिनर करू. आता हे नाश्ता करू मेट्रोने घरी जाऊ आणि मग घरी जाऊ. हॅलो गाईज गुड मॉर्निंग. आणि आज आहे आपला दिल्लीमधला लास्ट डे. काल तुम्ही लास्ट बघितलं असेल आपण निघालो होतो इंडिया गेटवरनं. त्याच्यानंतर मी काही शूट नाही केलं कारण माझं डोकं दुखत होतं आणि थोडी बॉडी पेन वगैरे होत होती. बरं नव्हतं वाटत म्हणून काही शूट नाही केलं. सो आज जरा प्रॉपर एकदम रेडी झालो आहे. आज काहीच वाटत नाही. डोकं नाही दुखत काय नाही दुखत. सो मी रेडी झालो आहे आणि आता आपण जाणार आहोत सरोजिनी मार्केटला शॉपिंग करायला. आज लास्ट डे. आता बघू सरोजिनी मार्केट सगळे म्हणतात फेमस आहे. तर तिकडे जाऊन आपल्याला कळेल आता काय कसं प्राईस काय आहे. स्वस्त आहे सगळे म्हणतात. सो बघू तिकडे जाऊ आणि मग बघू काय शॉपिंग करता येईल. सगळे निघालो रेडी वगैरे होऊन. नाश्ता वगैरे केला आहे. नाश्ता म्हणजे चहा पिलो आहे फक्त. तर बाहेर ब्रेकफास्ट करू आपण बघू कुठेतरी. सो एवढंच आहे. तर डायरेक्ट सरोजिनी मार्केटला जाऊन भेटू. गाईज आता आम्ही पोहोचलो आहे सरोजिनी मार्केटला आणि इकडे चालू झालं मार्केट. हे विकतोय तो 100ला 10 पीस आणि इकडे 200 रुपये 100 रुपयाला स्वेटर जॅकेट ब्लेझर सगळे. आणि बाबू दादा म्हणतो मी नाही घालणार हे कपडे. म्हणतो मला वाटतं वापरलेली कपड्यात मी नाही घालणार. तर आता बघू. मार्केटला अजून पोचलो नाही. आता मेट्रो स्टेशनच्या बाहेर आलो आहे. स्वतः मेन मार्केटमध्ये जाऊ आणि मग तिकडे बघू काय कसं आहे. स्वतः मार्केटमध्ये जाऊ आणि मग भेटू तिकडे जाऊन आपण. चला गाईज फायनली आता आपण सरोजिनी मार्केटला पोहोचलो आहे. आता एंटर करू आतमध्ये आणि बघूया काय काय आतमध्ये भेटतं आहे. सो आता मला पण घ्यायचं आहे काय काय थोडं काहीतरी सामान. बघू मला पण काय भेटतं आहे का. तो इकडनं घेऊ. आतमध्ये जाऊन भेटतो तुम्हाला.
पहिलं मार्केट एक्सप्लोर करू आणि मग ज्या दुकानातनं सामान घेतो तिकडे जाऊन भेटू. काहीच आम्ही 11 वाजता आलो होतो, आता 2 वाजता आले तरी यांची शॉपिंग चालू आहे अजून सध्या. एवढी बॅग भरली आहे, पूर्ण हेवी झाल्यात. अजून शॉपिंग संपली नाही. बघू आता काय काय घेतात आणि मग त्याच्यानंतर मग आपण माझी शॉपिंग करू, थोडे शर्ट वगैरे घेऊ, वाइंडअप करू आणि मग घरी जाऊ. तर बघू यांचं कितपर्यंत आहे. मग आपण लंच करायला हॉटेलमध्ये जाऊ. चला आता यांचं करतो, भेटू आपण लंचच्या इथे. आणि आमच्या शॉपिंगचा जरा इंटरव्हल झाला आहे, सो आम्ही इथे लंच करायला आलो आहे. फेमस आहे इकडचं हॉटेल. सो आता चिकन राहिला मागवला आणि रोटी. दादाचं जरा तब्येत बिघडल्यामुळे त्याला डाल राईस. सो आता असेल आम्ही जेवतो आणि मग जेवण बघू काय करायचं आहे. घरी जायचं आहे, काही लोक थांबणार आहे शॉपिंगला का आम्ही दोघं घरी जाणार आहे, असं काहीतरी चाललं आहे. सो जेवण झाल्यावर भेटू आणि मग सांगतो काय करायचं. सो आमचा लंच वगैरे सगळं करून झालं. त्याच्यानंतर आम्ही असं डिसाईड केलं की मी आणि दादा घरी येणार आहे, कारण दादाचा डोकं दुखत होता आणि बॉडी पण होत होती. सो आम्ही कॅब करून घरी आलो आहे. बाकी मावशी, मम्मी, तनू आणि बहिणी सगळे शॉपिंग करत आहेत अजून तिकडे. सो ते रिटर्न येतील 6 वाजता. त्याच्यानंतर आम्ही लंच वगैरे करू. आम्ही दोघं आलो आहे घरी. बाबूदा तिकडे झोपला आहे. मी पण आता हीटर लावून बसलो आहे, कारण आत्ता दिल्लीमध्ये टेम्परेचर 10 डिग्री आहे. सो थंडी खूप आहे इकडे आत्ता, म्हणून असं बसलो आहे. बघू आता पुढे काय आहे, कसं आहे. ते लोक येतील मग त्याच्यानंतर बघू पुढे काय करायचं. सो तुम्ही काल बघितलं की आम्ही आलो, नंतर मी शूट नाही केलं, डिनर करून झोपून गेलो कारण थकलो होतो ते. आणि आत्ता आज आमची रिटर्नची ट्रेन होती आणि सकाळी 11 वाजता चेकआउट होतं याच्यामधनं. सो आत्ता आम्ही परत आलो इथे. उघडलं चल. सो आता परत चेकआउट केलं तर आम्हाला बॅग्स वगैरे ठेवायला ते म्हटले आम्ही करतो सोय. 4ची ट्रेन होती पण ती आता डिले होऊन 6 वाजताची झाली. सो आत्ता आम्ही बॅग घ्यायला आलो आहे आणि पावसाला सुरुवात झाली. माहिती नाही कसं थंडी चालली, तरी 17 डिग्री टेम्परेचर होतं. मॉलमध्ये एवढं काय वाटलं नाही, पण मॉलच्या बाहेर पडलं कडक होतं. आणि इकडे आल्यावर जसं घराजवळ आलं तसं पाऊस चालू. सो आता आम्ही बॅग घेऊ, कॅब करू आणि रेल्वे स्टेशनला जाऊ. रेल्वे स्टेशनला जाऊन भेटू. चल बाय. आम्ही आता बॅग्स घेऊन खाली आलो आहे. मावशी वगैरे सगळे आता तिकडे रेल्वे स्टेशन जवळचं एक जनपत मार्केट आहे, तिकडे शॉपिंग करत होते आज सकाळपासून. आम्ही दोघं गेलो नाही कारण बॅग्स ठेवायला जागा नव्हती. सो आत्ता आम्ही बॅग्स वगैरे घेतल्यात. आणि दादा आता ओला बुक करतो आहे आणि बाहेर पाऊस चालू आहे. दाखवतो 1 मिनिट थांबा. जॅनमध्ये पाऊस चालू आहे, जॅनमध्ये पाऊस चालू आहे सगळीकडे. सो एवढंच. आता बघू ट्रेनमध्ये जाऊ, ओला बुक करतो, ट्रेनमध्ये जाऊ आणि तिकडे जाऊन भेटू. सो गाईज आत्ता मी व्लॉग एडिट करतच होतो पण एंडिंग नाही आहे. मी आत्ता पाहिलं एंडिंग नाही आहे. सो आत्ता एंडिंग शूट करायला घेतली आहे आणि ह्याच्यानंतरचे पण सांगून देतो. 4-5 व्लॉग्स केलेत आपण शूट. गावाला वगैरे गेलो, दिवाळीचं झालं, त्याची पण एंडिंग नाहीच आहे कारण असंच म्हटलं टाकलं तर टाकलं, असं बनवलं होतं व्लॉग. म्हटलं केलं तर केलं पण नंतर शूट करायचं राहून गेलं. सो जे अर्धे व्लॉग्स आहेत तसे केलेत मी, त्याला एंडिंग नाही आहे. सो आता बघू, त्याचं पण काहीतरी असंच करावं लागेल आपल्याला. आणि ह्या ट्रिपचं तुम्हाला समरी द्यायचं झालं तर आम्ही जयपूरला सगळ्यात पहिला सुरुवात आम्ही इकडनं गेल्यानंतर सगळ्यात पहिलं जयपूरला गेलो. तिकडे 3 दिवस राहिलो, खूप मजा केली. त्यानंतर आग्र्याला गेलो, तिकडे ताजमहल पाहिला. आणि जयपूर आणि आग्रामध्ये आम्हाला दोन्ही गाईड जे होते ते एकदम भारी होते, कारण आग्र्यामध्ये त्या गाईडने प्रॉपर इन्फॉर्मेशनसुद्धा दिली आणि फोटोज वगैरे छान काढले. आणि अमेर फोर्टमध्ये सुद्धा जो गाईड होता त्याने पण प्रॉपर एकदम एक्सप्लेन केलं. सो त्याचा पण इन्फॉर्मेटिव्ह जो व्हिडिओ आहे तो मी करायचा विचार करतो आहे. जर झालं तर तो पण अपलोड करेल, पण तो हिंदीमध्ये असणार आहे आय गेस, कारण ते पूर्ण इन्फॉर्मेशन त्यांनी हिंदीमध्ये दिली होती. सो ताजमहलचं तर करू शकतो कारण एंड टू एंड तोपर्यंत मी शूट केलं होतं जेवढं तो इन्फॉर्मेशन देत होता. पण आमेरमध्ये आय गेस थोडं शूट केलं आहे. सो बघू काय कसं एडिट करता येईल ते. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो मथुराला तर शूट करायला काहीच अलाउड नव्हतं, कारण मंदिरात फोन अलाउडच नव्हते, म्हणून तिकडे काही शूट नाही करता आलं. त्याच्यानंतर वृंदावनमध्ये आपण केलं शूट. प्रेम मंदिर झालं, इस्कॉन झालं, थोडे जागेवर शूट करायला अलाउड होतं म्हणून तिकडे आपण शूट केलं. त्यानंतर दिल्लीला गेल्यानंतर सगळे थकलेले होते ऑलमोस्ट. सो 3-4 तास आराम केला. त्यानंतर आम्ही गेलो अक्षरधाममध्ये तो लेझर शो खूप भारी होता. तुम्हीसुद्धा गेलात तर नक्की जावा तिकडे.
कारण तिकडे व्हिडिओ शूट वगैरे काही करायला अलाउड नव्हतं. पण इकडे पाहण्यासारखं खूप छान आहे. मंदिरसुद्धा खूप भारी होतं. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो राष्ट्रपती भवन. म्युझियममध्ये शूट करायला अलाउड होतं म्हणून म्युझियममध्ये शूट केलं. आणि राष्ट्रपती भवनमध्ये सिक्युरिटी रिझन्समुळे अलाउड नव्हतं शूट करायला. पण आतमध्ये पाहायला खूप भारी आहे. आणि त्यानंतर इंडिया गेट तर पाहिलंच आहे आपण. तिकडे काही एवढं नव्हतं, फक्त इंडिया गेट होता जो तिकडे थोडे फोटोज वगैरे काढले, घरी आलो. नंतर सरोजिनीमध्ये सगळ्यांनी शॉपिंग केली. मुलांचं तिकडे मार्केट नाहीच आहे, त्यामुळे मुलांना जास्त काही शॉपिंगसाठी नाहीच आहे. सो तिकडे मावशी, मम्मी, तनू आणि वहिनीचं सगळं शॉपिंग वगैरे झालं. दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो आणि रिटर्नला काही शूट करता नाही आलं, त्यामुळे काहीच शूट नाही केलं आहे. सो ही ट्रिप एवढीच होती आपली. 10 दिवसाची ट्रिप होती, पण मजा आली. सगळे एकत्र होते, सगळ्यांनी खूप मजा केली. आता बघू, नेक्स्ट ट्रिप करायचा सुद्धा प्लॅन चालू आहे, पण तो लगेच नाही आहे. तो पण इयर एंडलाच असेल. सो एवढंच होतं ह्या ब्लॉगमध्ये. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नेक्स्ट ब्लॉग आय गेस असणार आहे दिवाळीचा, जो पेंडिंग होता अजून. ज्यावेळेस नेहा मामीचं डोहाळे जेवण झालं, तो एक ब्लॉग पेंडिंग आहे. सो तो पण येणार आहे. आणि गावचा आत्ता मेचा होता, तो गावाला गेलो होते. सो एवढेच आहे. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सी यू, बाय बाय. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.